किल्ले प्रसन्नगड जुन्नरहून नाणेघाट मार्गावर 16 किलोमीटर अंतरावर आपल्याला हा प्रसन्न किल्ला दिसतो। किल्ल्याच्या पायथ्याशी चावंद नावाची एक छोटीशी वस्ती आहे। या वस्तीपासूनच वन विभागाने बांधलेल्या पायरी मार्गाने आपल्याला गडावर पोहोचता येतं। कातळ कड्यावर वरून बनवलेल्या या पायऱ्या रेलिंग केल्यामुळे आता सोप्या वाटतात। या काहीशा साहसी परंतु सुरक्षित चढाईनंतर आपण मुख्य गणेश दरवाजाजवळ पोहोचतो। गडावर पाहण्यासाठी आपल्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक खुणा आपले अस्तित्व टिकवून आहेत। गडावर प्रामुख्याने भेट द्यावी अशी फार मोजकी ठिकाणे आहेत। त्यातीलच एक ठिकाण म्हणजे प्राचीन महादेव मंदिर आणि पुष्करिणी। येथून जवळच काही अंतरावर सप्तमातृका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 7 पाण्याच्या टाक्या आहेत। या टाक्यांजवळून एक पायवाट गडावर असणाऱ्या लेणी समूहाकडे जाते। या लेणीमध्ये बसून समोर पसरलेला माणिकडोह धरणाचे दृश्य विलोभनीय आहे। गडावरील सर्वोच्च स्थानी विराजित आहे चावंडा देवी माता। यावरूनच या गडाचे नाव चावंड असे पडले। 1672 ते 1673 या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड स्वराज्यात आणला आणि त्याचे नाव प्रसन्नगड ठेवले। व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा।